तुम्हाला असेच ओटीपी येत आहेत का? मल्टिपल ओटीपी एका टाइमला 100, 125, 20, 30, 10, 15 असे नंबर ऑफ ओटीपी येतात का? तर घाबरून जायची गरज नाहीये. हा व्हिडिओ आपण सोशल अवेअरनेससाठी टाकत आहोत की हे नेमकं काम कसं करतं आणि याचा मागचा पर्पज काय असतो अटॅकर्सचा, किंवा असं का होतं, म्हणजे ओटीपी काय येतात, तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. समजा तुम्ही एक नॉर्मल एक युजर आहात. तुम्ही कोणत्या पण वेबसाईटवर जाता, तिथं रजिस्ट्रेशन करता तुमचा मोबाईल नंबर टाकता. तर ते काय करतं, प्रोव्हायडर SMS गेटवे थ्रू तुम्हाला एक ओटीपी शेअर केला जातो आणि मोबाईल नंबर ॲज अ रजिस्टर म्हणून तुम्हाला दाखवला जातो. तो सेम केस असते. पब्लिक जे वेबसाईट असतात असे खूप सारे वेबसाईट आहेत. आपण इथं नाव नाही सांगू शकत डायरेक्ट कोणत्या वेबसाईट आहेत, पण अशा खूप काही वेबसाईट आहेत. त्या काय करतात, मोबाईल नंबर एंट्री मारून घेतात. मोबाईल नंबर कोणी पण एंट्री, पब्लिक युजर पण त्यावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकू शकतो. आणि खाली असं बॉम्बार्डिंगचा ऑप्शन जर क्लिक केला त्याने, तर त्याच प्रोव्हायडर कंपन्या तुमच्या मल्टिपल साईट्सवर अशाच थर्ड पार्टी अकाउंट क्रिएट केलं असते आणि त्याच्या थ्रू तुम्हाला ओटीपी पाठवला जातो. त्यामुळे जागरूक राहा. जर ओटीपी एखादा टाइमला एखादा आला असेल तर ते नीट वाचून बघा, कशा रिलेटेड आहे, रजिस्ट्रेशन रिलेटेड आहे किंवा कशाबद्दल आहे. मोस्ट प्रॉब्ली जर 20, 30, 25 असे जर जास्त जर ओटीपी आले असतील ना, तर ते तुम्हाला फक्त प्रँक आणि तुमच्यावर थोडं सोशल हे करण्यासाठी असतं, अटॅक्स करण्यासाठी असतंय. पण त्याची तुमच्या रिअल लाईफ किंवा तुमच्या रिअल अकाउंटशी काही संबंध नाही. त्यामुळे जागरूक राहा आणि नेहमी आपल्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे अशाच प्रकारचे कंटेंट तुमच्यापर्यंत जाईल, जेणेकरून जे की सोशल अवेअरनेस आणि टेक्निकल रिलेटेड जे की आपले डेली लाईफमध्ये राहतात, तर त्याबद्दल आपण व्हिडिओ नक्की बनवत असतो. तर आपल्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट करून घ्या.